मुंबईची चव आहे ही, मुंबईची चव आहे सी फूडची. चिकन लॉलीपॉप वरती कोथिंबीर मारतायत, त्याच्यावर घरगुती काय असू शकत नाही. सुंदर आणि फ्रेश मासा आहे. तुम्हाला माझ्या पुढ्यात काय दिसतंय, तुम्हाला माझ्या मागे काय दिसतंय भाई, हा आजचा एपिसोड आहे ना. जर तुम्ही मुंबईकर असाल ना तर हा OG स्पॉट आहे मुंबईचा. म्हणजे जिकडनं मुंबई सुरू झाली, ज्यांच्यापासनं मुंबई सुरू झाली त्या कोळी बांधव, जसे वरळी कोळीवाडा असतो, माहीम कोळीवाडा आहे, वर्सोवा कोळीवाडा आहे, तुमच्या कोलाबाचा कोळीवाडा आहे, त्यातलाच हा एक कोळीवाडा आहे जो आहे माहीम कोळीवाडा. आणि तिथे मी आज आलो आहे स्पेशल मुंबई सी फूड एपिसोड कव्हर करायला, ज्यामध्ये एकाच ठिकाणी माहीमच्या ज्या कोळीण बहिणी आहेत त्या सगळ्यांचे मिळून असे मस्त एक स्टॉल्स आहेत. जवळपास 7-8 तर स्टॉल्स दिसत आहेत मला, आणि जवळपास प्रत्येक स्टॉलवरती 10-10 आपल्या भगिनी सुंदर सुंदर त्यांच्या घरगुती मसाल्यातनं जेवण बनवून देत आहेत. पण मी प्रत्येक स्टॉलवर जाऊन विचारणार आहे की तिकडचं स्पेशल काय, कारण जवळपास सगळ्यांचा सेम मेनू आहे, सगळ्यांकडे सेम फ्रेश मासे मिळतात, कारण सगळ्यांचे नवरेच कोळी आहेत, त्यामुळे इकडे बेस्टवाला तुम्हाला मासे मिळणार. म्हणून मी प्रत्येक स्टॉलवरती जे स्पेशल आहे ना तेच मागवणार आहे आणि तेच खाणार आहे. आणि म्हणून पहिली ठिकाण जे आहे जिजामाता, जिथे मी आलेलो आहे. आणि अजून तुम्ही बघायला तर गर्दी नाही आहे, कारण वाजले आहेत 6:30. आय नो नोव्हेंबर डिसेंबरचा महिना, त्यामुळे लवकर संध्याकाळ होते आणि लवकर भूकही लागते, म्हणून मी आज लवकरच बाहेर पडलो आहे घराच्या. भाई मला पहिलं खरं बोलू दे प्लीज, बिफोर आय स्टार्ट. आय नो मी खूप बडबड करतोय, पण मी एक्सायटेड आहे कारण वातावरण एकदम थंड आहे, पाठी समुद्राचा लाटांचा आवाज येतोय कानामध्ये, आणि समोर माझ्या आहे सुका जवलाची भजी म्हणजे वडे आणि बोंबलाचे वडे. आता मी खाणार, तुम्ही बसा बोंबलत. या दोन्ही वेगवेगळ्या वडे आहेत. म्हणजे जवलाची पण किंमत 200 रुपयाला 6 पीस मिळणार, आणि तुम्हाला बोंबलाचे पण 6 पीस मिळणार. फक्त मी त्यांना बोललो रिक्वेस्ट करून की मला प्लीज तुम्ही जास्त देऊ नका क्वांटिटी, कारण मला सगळीकडे खायचं आणि मला जेवण वेस्ट नाही करायचं, कारण मी आता एकटाच फिरतोय. टीम आहे माझी, पण तरी पण चला ट्राय करू आपण. मेन म्हणजे एकदम घरगुती अरोमा, घरगुती तेल छान तुम्हाला दिसतंय, शॅलो फ्राय केलं आहे, छान कुरकुरीत आहे, तुम्हाला उघडलेलं दिसतंय. आतमध्ये कोथिंबीर, कांदा, बेसन आणि जवला हे मेन घटक दिसत आहेत मला. ट्राय करूया. ही बोंबील आहे, हे बोंबील आहे. आणि मला विचार करा, मला चवीवरनं कळलं की हे बोंबील आहे. ओ, मला वाटलेलं की नुसती भजी का लागेल, बिलकुल नाही. याला अमेझिंग बोंबलाचा फ्लेवर आहे. कुठेही तुम्हाला याच्यात काटे मला काय वाटले नाहीत. खातोय मी, कुरकुरीतपणा आहे, बाहेरनं पूर्ण आवरण कुरकुरीत, आणि आतून बोंबलामुळे एकदम सॉफ्ट झाला आहे, एकदम सॉफ्ट. म्हणजे काय फ्लेवर आहे यार, ओ माय गॉड. म्हणजे जरी पण हे बेसन असलं ना तरी बेसन एवढं ओव्हरपॉवरिंग बिलकुल पण नाही आहे. फर्स्ट जी चव तुम्हाला लागते ती पहिली बोंबलाचीच चव आहे. बोंबीलच तुम्हाला मस्त त्याचा फ्लेवर देतो, आणि मग तुम्हाला कांदा, मग तुम्हाला कोथिंबीर, मग तुम्हाला आलं लसूण ह्याची पेस्टची तुम्हाला चव येते. माझ्याकडनं मिळतो आहे पहिला गोल्डन थम्स अप. सुरुवात आपण सिक्सरने केलेली आहे. सिस्टीम काय आहे, सगळं तुम्ही गावच्या महिला तिकडच्या म्हणजे प्रॉपर इकडच्या राहणार सगळ्या घर सगळ्यांची समोरच आहेत, सगळ्यांची घरं इथेच, आणि सगळ्या त्या आपल्या बोटवाल्यांच्या किंवा बायका किंवा सुना किंवा मुली, अच्छा, दुसऱ्या कोणी नाही. इथं बाकी कोणाला अलाउडच नाही नाहीये. नाही नाही. आणि मग हे गट कसे बनले तुमचे सगळ्यांचे? आम्हाला BMC नी प्रोजेक्ट होता ना त्यांचा, हा हा हा, त्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं. मग आमच्या इकडच्या सोसायटीला येऊन ते भेटले. अच्छा, मग त्याच्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना कळवलं की तुम्हाला असं असं घट बनवायचे आहेत, हा, तर तुम्ही तयार आहेत का. मग आम्ही सगळ्यांनी 10-10 जणींनी घट बनवले. अच्छा, BMC ने आम्हाला हे दिलं, आणि आमचे जे इकडची राहणारे आमची माणसं म्हणजे नाकवा आहेत, हा, त्यांनी ज्या ह्या बोटी ठेवतात त्या बोटी काढून आम्हाला ह्या स्टॉल साठी जागा करून दिली, स्वतःहून करून दिलं सगळ्यांनी. स्वतःहून करून दिली. मग आम्ही काय करतात, मेच्या एंडिंगला त्यांना मग ही जागा तुमचीच आहे म्हणजे ही? हा, आणि मेच्या एंडिंगला आम्ही ही जागा त्यांना खाली करून देतो. अच्छा, म्हणजे कसं त्या बोटी परत इथे राहू. आता इथे ट्राय करूया आपण जवलावाला आयटम. तेव्हा हे उघडायला बघ जरा, असं स्टिकी आहे. कम्प्लिटली डिफरंट चव, कम्प्लिटली डिफरंट चव. आणि यामध्ये
जो जवला असतो ना, जवलाचा ॲक्च्युली वास असा कधी कधी उग्र असतो किंवा कधी स्ट्रॉंग स्मेल असतो, तो बिलकुल पण नाही आहे. सटल आतमध्ये तुम्हाला जवळची चव येते मागून अशी त्याची. आणि बाकी याच्यामध्ये पहिलं तुम्हाला चव लागते बेसनची, मग तुम्हाला कांदा, मग तुम्हाला जवलाची अशी तो जो एक जवलाचा असा एक किक असते ती तुम्हाला येते छान. मी सगळं एकजीव झालं ना, कोडं सगळं एकजीव झालं ना, तुम्हाला ते डिफरन्शिएट करतात ना की याच्यामध्ये जवला कुठला, याच्यामधलं पीठ कुठलं, याच्यामध्ये काय आहे. चव चांगली आहे नो डाऊट, जवला लागतोय, पण जवलाची चव एवढी नाही येते जेवढी बेस्ट मग अशी मला बोंबलाची येत होती. त्यामुळे ह्याच्यामध्ये देतो नक्कीच डबल थम्सअप. मग आपलं ह्याचं टायमिंग म्हणजे कधी चालू असतं आपलं महिन्यामध्ये? आपलं बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, सोमवारी आणि सोमवार, मंगळवार आणि गुरुवार सुट्टी. अच्छा, आम्हाला पण आराम पाहिजे ना दादा. किती मेहनत करायची. ते तर आहे, घर पण सांभाळायचं आणि परत हे पण हो, करायचं. मुलं छोटी. ताई तुमचा बोंबील वडा एक नंबर, एक नंबर. आणि अजून एक हेच चाललं आयटम. ताई तुम्हाला बोला थोडं थोडं द्या, तुम्ही जास्त द्यायला लागला. ऐकलं, हे प्रेम आहे भाटुपावरती जे लोक करतात. किती पण आम्ही म्हणतो थोडं थोडं द्या, तरी पण हा तुम्ही एवढे लोक 4 लोक फिरतायत, यांची चेहरा दाखव खुश झालेत क्वांटिटी बघून. फुल जॉब सॅटिस्फॅक्शन. आता तुम्हाला ऑड वाटेल की एवढं सगळं दिसतात, प्रॉन्स फ्राय दिसत आहेत तुम्हाला, तुम्हाला इथे परत बोंबील फ्राय आहेत, परत बोंबील फ्राय आहे बघ यांच्याकडे. आणि यांच्याकडे लॉलीपॉप काय करतायत, म्हणजे लॉलीपॉप फिशच्या एपिसोडमध्ये काय करतायत, कारण फिश खाताना तुमच्यासमोर अमेय कदम बसला आहे आणि जसं अमेय कदमला वडापाव आवडतात, वडापावनंतर सेकंड फेवरेट कुठली गोष्ट असेल ती आहे शॉर्मा, आणि शॉर्मानंतर कुठली फेवरेट गोष्ट असेल ती आहे चिकन लॉलीपॉप. म्हणजे तुम्हाला दिसेल ना माझ्या बोटावरती एक टॅटू आहे ज्याच्यात लिहिलं आहे नो चिकन लॉलीपॉप. म्हणजे मी एकेकाळी एवढं चिकन लॉलीपॉप खायचो की मला खाताना रिमाइंड व्हायला पाहिजे की मी भरपूर चिकन लॉलीपॉप खातोय आणि मी नाही खाल्लं पाहिजे. म्हणून मी काय केलेलं की जेव्हा असा मग लॉलीपॉप पकडतो तर तोंडाकडे जेव्हा येणार तेव्हा मला तो टॅटू दिसणार नो चिकन लॉलीपॉप. पण काय झालं, हे केलं होतं मी जवळपास 8 वर्षापूर्वी. आता तो टॅटू झाला आहे पुसट आणि माझे इरादे पण झालेत पुसट. त्यामुळे मी खाणार आहे हा लॉलीपॉप जो ते घरगुती बनला. आणि मला जे घरगुती लॉलीपॉप जे असे असतात ना, हे इंडियन लॉलीपॉप आहेत एकदम, तर ते मी ट्राय करणार आहे. पण त्याच्या आधी आपण ट्राय करूया ह्यांचे प्रॉन्स. सो ते प्रॉन्स आणलेत त्यांनी आणि यांचे प्रॉन्स पण एकदम फ्रेश प्रॉन्स होते. आणि सगळ्या प्रॉन्सचा मागचा जो काळा धागा असतो ना, जशी घाण असते ती त्यांनी काढलेली आहे, स्वतः बघितलं आहे. मी 32 वेळा चावतोय आणि 32 बाईटमध्ये 32 फ्लेवर्स उघडलेत. गाईज एक नंबर कोलंबी आहे. आणि जो मसाला आहे ना, मसाला याचा हा अजिबात, म्हणजे मी आतापर्यंत जो आपण खातो, म्हणजे मी जसं ह्याला खाल्लं आहे. आणि ते बाय द वे इथे ॲनिमल्स पण मस्त फिरतात, कुत्रे बित्रे मांजरी बिंद्री पाय खाली असतात, माहोल फुल सेट आहे इकडे. तर हा जो मसाला आहे ना, हा मसाला बिलकुल पण अलिबागसारखा नाही आहे ना, आपला कोकणातला कुठला मसाला आहे ना. हा मस्त तिखट तिखट आहे, हे तिखट आहे, छान मस्त झणझणीत तिखट मुंबईचा मसाला आहे. आपल्याला विचारायचा मसाला कुठला आहे. आणि मग तुमचे मसाले कुठून सगळ्यांचे बनतात? मसाले आम्ही सगळे घरगुती मसाला बोललं की लगेच त्यांचं एक्सप्रेशन चेंज झाले. असतो. मसाले बोलले की एक्सप्रेशन चेंज झाले की भाई ते आमच्या घरगुती मसाले आहेत. घरगुती असतो. हो, तुमच्या घरात जे मसाले वापरतात ते तुम्ही ते ते मसाले इथे- वापरतात, इथे. म्हणजे हो, ऍक्च्युअली हो, घरगुती हो. सगळी चव इथे घरगुती मिळणार. घरगुती चव. अरे आम्ही जे घरात खातो तेच इथे आम्ही बनवतो. आणि हेच आम्ही पण खातो. हा ना, लास्टला आम्ही इथेच जेवतो सगळेजण. भाई मला किती जेवतात तर मालकणी किती जेवतात असं आहे ते. आम्ही अरे सगळे इथे जेवतो. Nice, nice. सगळेजण, सगळ्या स्टॉलच्या बायका, सगळे झालं स्टॉल गिराका गेली का सगळे इथे जेवायला बसतात. कळलं नाही का चांगलं लागतंय भाई. हे जे रेग्युलर आपल्या घरात जे खातायत हा त्यांचा तो मसाला आहे गाईज. ह्याच्याहून बेस्ट मुंबईमध्ये मुंबईची चव आहे, ही मुंबईची चव आहे सी फूडची. लिंबू पिळा, लिंबू गेम चेंज. भाई मी खरं सांगतो, आपण ना मुंबईमध्ये फिश खायला येतो आणि युजली आपल्याला नवचैतन्य किंवा तिकडचे जे अजून फेमस गोमंतक म्हणा, हे सगळे ना मुंबईचं क्युझिन नाही आहे. हे कोकणातलं क्युझिन जे मुंबईमध्ये आलं तसं वाले लोक आहेत. पण हे मुंबईकर आहेत, हे मुंबईची कोळी माणसं आहेत आणि हा त्यांचा मसाला आहे आणि हे त्यांचं फिश आहे आणि ज्याची क्वालिटी एक नंबर आहे. 400 रुपयाचं मला 15 पीस मिळतात, तर मी देतो डबल गोल्डन थम्सअप. हा तेवढा बाप आहे. मी तुम्हाला माझ्या मित्राला देऊ शकत नाही कारण त्याला ही जो शेलफिश गाय, त्याला शेलफिशची ॲलर्जी आहे. पण आपल्याला दुसरा कोकणातला व्यक्ती आहे ज्याला मला हा मोठा प्रॉन्स द्यायचा आणि मोठा प्रॉन्स आहे म्हणजे हा ॲक्च्युली 24 ला पाहिजे, आपल्याला देऊया. आमच्या गावात डायमंड का नाही दिला तू? डायमंड नाही दिला कारण मला अजून सगळ्या ठिकाणी खायचं आहे, त्याला माहिती नाही. पण बाप आहे ना, मी गोल्डन डबल गोल्डन म्हणून दिला. सॉफ्ट आहे भाई. आणि मसाला बघ. आता जरा पॅलेट चेंज करायला आपण खाऊयाचं चिकन लॉलीपॉप.
ओरडू नका मला, ही माझी फेवरेट गोष्ट आहे. घरगुती लॉलीपॉपच्या बेस्टमध्ये काय असतं, मी जास्त पीठ नसतं. जे असतं ना ते मीठ असतं. मीठ म्हणजे जसं हे बघ ना प्रॉपर त्याचं मांस भरलेला असतो का. लॉलीपॉपचं मॅरिनेशन आतमध्ये गेलं. टिपिकल घरात बनलेलं लॉलीपॉप, गुड चिकन लॉलीपॉप. हे असे लॉलीपॉप तुमच्या घरात बनवू शकतात. त्यामुळे मी ह्याला देतोय थम्सअप. हे माझी चूल होती म्हणून मी लॉलीपॉप मागवले. तुम्ही लॉलीपॉप नाही मागवले चालेल. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे, जर चिकन लॉलीपॉपवरती कोथिंबीर मारतायत त्याच्यावर घरगुती काय असू शकत नाही. आणि ताई मला आज विचारा, तुमचे हे आता 10 जणी काम करत आहेत, हा. तर मग हे रेसिपी कोण ठरवतं की ह्याची रेसिपी काय असणार? हे बघा, हे सगळं फ्राय आयटम हे मी बनवणार हा. आणि हे कालवण, हे जेवण, हे सगळं ही ताई बनवते. अच्छा, असं पूर्ण ठरलेलं आहे. मिस्टर जरी कामाला असले हा. तरी पण आमच्या पैशाचं आम्ही काय घेऊ घेऊ शकतो. सारखं कोणाकडे हात पसरायची गरज पडत नाही आता आम्हाला. सगळ्यांना, कोणत्याच सगळ्यांना. बायकांना नाही. आता पेपर प्लेट सांगा हा. की रोट्या सांगा, हा. आम्ही बनवत नाही रोट्या. बरोबर. आम्ही आमच्याच म्हणजे जातवाल्याकडनं आम्ही घेतो. अच्छा. मग त्यांना पण तो रोजगार त्यांना पण तो मिळाला ना. रोजगार अरे वा, मिळालाय. सुंदर. कोण पाण्याची बॉटल विकतायत, कोण प्लेट्या विकतायत, कोण भाकऱ्या विकतायत. प्रत्येकाला आपला रोजगार रोजगार मिळालेला मिळालाय. सगळ्यांना. हो, सगळ्याची ते economics ते होते महत्वाचं आहे. वरचेवर. हो दादा, ते महत्वाचं आहे. आता यांचं आलेले आहेत बोंबील. आपण मगाशी खाल्ला तो बोंबील वडा होता. बोंबील वडामधलं बोंबील एवढं फ्रेश होतं. तो विचार करूया आता इकडचं कसं असेल. आता एक बघायला गेलं ना तर हे पण जी बोंबील स्टाईल आहे ना फ्राय करायची, ही कडकवाली नाही आहे, ही अशी नरमवाली आहे. म्हणजे बघाल ना तर हे बघ लगेच तुटतं. ते उचला गेलं की लगेच तुटणार. हे बघ हे बघ हे बघ एवढं सॉफ्ट आहे. हे बघ. आणि याच्यामध्ये ना बोंबील जो खाल ना तो एक त्याच्यामध्ये असा मोठा काटा असतो. काही लोक जे मास्टर आहेत फिश खाण्यामध्ये तो हा काटा पण चावून खातात, बट आपण त्यातली नाही. आपण फक्त चवीचे एक्सपर्ट. तर मी खाणार तो काटा काढल्यानंतर बोंबील. मासा तेवढा बाप आहे ना, बोंबील एवढा फ्रेश आहे ना, एवढा फ्रेश. ऑथेंटिक बोंबील फ्राय, ते ऑथेंटिक बोंबील फ्राय. आणि ह्याची किंमत आपलं 200 रुपयेच आहे. किंवा 200 रुपयामध्ये बोंबीलचे 5 पीस मिळणार. मी गुगलचे रिव्ह्यू वाचले की यांचे रेट्स खूप जास्त, यांचे रेट्स खूप जास्त आहेत. एवढे नाही वाटत आहेत. मी तुझे एक ऑफर करतायत की असं मस्त लोकेशन, मागे समुद्र किनारा बसलेला दिसतोय तुम्हाला, तो पण मुंबईचा, आणि प्रॉपर कोळीवाड्यात तुम्ही घरगुती फिश खाताय, ते पण ऑथेंटिक. आणि मासे असे की ते आज सकाळी पकडलेत आणि संध्याकाळी आज तुम्हाला ताटात आहेत. त्यासाठी एवढे पैसे तर द्यायला काही हरकत नाही. आणि खूप बाब आहे. आणि मुंबईतल्या काही, मुंबईतल्या सी व्ह्यू रेस्टॉरंटला कम्पेअर करा, तिथे फिश मिळतात. बाय मी बोलताना हा मासा संपवला. एवढा सुंदर आणि फ्रेश मासा आहे. आणि याला ना एक सांगतो मी तुला, याच्यामध्ये जेन्युनली सांगतो, या सराव कवरला एवढी काय अशी चव नाही आहे की तिखट आहे किंवा काय मीठ लागतंय किंवा असं लागतंय. ह्याच्यामध्ये हिरो हा मासा आहे. जेन्युनली खूपच छान बोंबील फ्राय आहे. याला माझ्याकडनं मिळतो आहे 200 रुपयाला 5 पीस आहेत. माझ्याकडनं नक्कीच मिळतो आहे ह्याला गोल्डन थम्सअप. मला वाटतं असं बघता जेवढे पण बघतोय ना, मला सगळे छानच दिसत आहेत. तरी आपण शोधूया की ते नवीन नवीन काय आयटम मिळतात आपल्याला खायला, आणि किती गोल्डन थम्सअप मी वाटतोय आजच्या एपिसोडमध्ये. हे तुम्ही शेवटनं मला काउंट करून सांगा की एंड ऑफ द डे किती गोल्डन थम्सअप झाले. कारण मला वाटतं इथे गोल्डन थम्सअप हवेत उडणार आहेत, सॉरी पाण्यात जाणार आहेत. तर जिजामाता महिला बचत गट ह्या स्टॉलला माझ्याकडनं नक्कीच मिळाला आहे गोल्डन थम्सअप. या गोल्डन थम्सअपबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे स्टोरी म्हणून. मला टॅग करा, भाटोबाला टॅग करा, मी नक्की रिशेअर करू. आणि यूट्यूबवरती पोस्टमध्ये टाका, पोस्टमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये आम्हाला खाली कमेंट करता येतात. तर जिजामाताच्या बाजूलाच आहे कडेश्वरी महिला बचत गट. आणि तुम्ही बघाल तर भाई एकदम मला डिझायनर ग्रुप वाटला आहे हा. आणि ह्यांचं एकतर जे बॅनर पण आहे समोरचं ते एकदम प्रॉपर डिझाईन्ड आहे. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे यांचे जे ॲप्रन्स आहेत त्या ॲप्रनमध्ये यांचं ब्रँडिंग एकदम परफेक्ट आहे. म्हणजे भाई इथे दिसतंय सगळं अस्थेटिक आहे. बघूया यांचं फूड कसं लागतं. आता म्हणजे आगरी स्टाईल आहे, कुठून स्टाईल आहे? नाही, कोळी स्टाईल. कोळी लोकांची मुंबईची स्टाईल आहे, मुंबईची. मुंबईची स्टाईल. हो. सो आता आलेलं आहे लॉबस्टर. आणि युजली आपण लॉबस्टर खायला अवॉइड करतो
कारण ते खूप महाग असतात रेस्टॉरंटमध्ये गेलं की. मग तुम्ही अलिबागचा एपिसोड बघितला असेल, त्यामध्ये एक ओढसच लॉबस्टर होतं काहीतरी 1200 रुपयाचं का 1600 रुपयाचं. पण इथे लॉबस्टर्स मिळत आहेत तुम्हाला 500 रुपयाला 5. म्हणजे लिटरली हा एक लॉबस्टर मला मिळाला आहे 100 रुपयाला. पण गाईज हे ॲज पर साईज आहे. म्हणजे मी आता ह्या साईजचा खातोय, म्हणजे तुम्हाला त्या साईजचं परत मिळेल असं वाटत नाही. तर प्राईस वेगळी पण असू शकते. आणि त्यांनी ना लॉबस्टर स्टाईल बघायची, त्यांनी ऑलरेडी तो कापलेला आहे. सो तुला तो उघडायचा आहे बघ त्याला. हे बघ, ओ माय गॉड, अजिबात माशाचा वास नाही आहे, अजिबात. आणि ही ग्रीन चटणी आहे ना, हिचा अरोमा असं झालंय ना. एक तर लॉबस्टर माझ्या आयुष्यात घरात कधी बनला नाही आहे, कारण लॉबस्टर मला वाटत नाही कोणाच्या घरात बनतो. पण ह्या लॉबस्टरला जी घरगुती चव आली आहे, हा जो ग्रीन मसाला आहे ना, हा ग्रीन मसाला, त्याचा रंग पण कसला झालाय बा तो मसाला यार. आलं, लसूण आणि खोबरं. मी मगाशी बोलतो ना, बेसिक आहे. आलं, लसूण, खोबरं आणि खूप सारी कोथिंबीर आणि मिरची आहे. त्यामुळे बेसिक गोष्टी, मी जरी म्हणतो बेसिक गोष्टी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, त्यातली ही गोष्ट आहे. अमेझिंग चटणी, नेक्स्ट लेवल गाईज. याला माझ्याकडनं 100 रुपयाचं एक पीस जर मिळत असेल विथ अशी चव आणि एवढं सॉफ्ट आणि एवढं फ्रेश, गोल्डन थम्सअप मिळतो आहे याला. दिस इज टायगर प्रॉन्स. आणि टायगर प्रॉन्सला बनवलं आहे जसे आपण छोटे प्रॉन्स करतो ना, तसं त्याला ट्रीट केलं लिटरली. नो फरक. भाई काय हे, काय हे जेवण आहे अख्खं. याच्यात जे हे पडतं ना, म्हणजे फिशचा सर्वात आवडता पार्ट आहे माझा, की हे त्याचं जे असं एकत्र कुरकुरीत आयटम बनतो ना मसाल्यांचा. ही लसूण खाली, लसूण मी बाप, रंग पाहिजे कसला आहे रे एकदम. आणि माझं तोंड उघडत नाही आहे खायला. हे किती रुपये? हे किती रुपये? 606 पीस. भाई हे जेवण आहे, जेवण. म्हणजे हे जे मीठ आहे ना, मीठ, हे मीठ सगळ्या मीठला मागे टाकतं. या क्षणानंतर जर मला देव बोलला की चला आम्ही निघायचं आपल्याला, मी बोलून चल निघूया, दहा माझा खाऊन चल बाय. चल बाय. हा जो टायगर प्रॉन्स आहे ना, याला नक्की 110% मिळतो आहे डबल गोल्डन थम्सअप. डबल गोल्डन थम्सअप. दिस इज क्रेझी लेवल घरगुती टायगर प्रॉन्स. सगळ्या मावशांना, तायांना, या वहिनींना बघतोय ना मी, आणि त्याच्या हसतमुख ज्या प्रेमाने हे सगळं खायला घालतात आणि विचारतात आवडलं का, आवडलं का, तो घरगुती फील आहे काही. आणि तो तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये नाही मिळणार. तो तुम्हाला असं कुठेतरी कोळीवाड्यात जेव्हा तुम्ही खायला बसाल ना, तो तेव्हा येणार. त्याच्यातमध्ये खोबऱ्याचं मग असं वाटण आहे. स्टफ पपलेट याची किंमत आहे 600 रुपये. एक तर स्टफ आहे बघ, आतमध्ये बघ मसाला भरलेला आहे फुल. आणि माशाचा रंग बघ, रंग बघ माशाचा. काय होतं ना इथे, एक तुम्हाला सांगतो की जर तुम्ही कुत्र्या मांजरांना घाबरत असाल तर इथे ते भरपूर आहेत. ओके, आता मासा म्हटल्यावरती मांजर तर येणार ना, तसं आम्ही बोकी इथे आलो, त्यामुळे त्यांना जरा सांभाळून घ्या. ते काय अग्रेसिव्ह नाही आहेत ना, तुमच्या अंगाला काय करणार आहेत. त्यांना मस्त एवढं जर माशाचा वास सुटला तर कुठलाही प्राणी येईल, माणूस तर काय कुत्रा मांजर पण येईल. त्यामुळे त्यांना जरा सांभाळून घ्या. पण आपण जेवण ट्राय करूया. चला, पापलेट. पूर्ण प्रिपरेशन वेगळं. मग अशी प्रॉन्समध्ये पण सेम चटणी गेली आहे, पण त्या चटणीचा फ्लेवर तिकडे पूर्ण वेगळा लागतो, कारण प्रॉन्सचा अख्खा फ्लेवर वेगळा आहे. आणि इथे हे बघ, कवर जे आहे ना, कवर ते स्किनला चिकटलेलं आहे, एकजीव आहे ते अख्खं. आणि जर हे ओ हो खतरनाक. आणि काय मासा आहे बघ ना यार. मेन तर मासा विनर आहे. तो एवढा फ्रेश आहे की त्याला ना वास आहे, त्याला काय आहे, एकदम सॉफ्ट आहे. आणि साईज बघ ना त्याची, साईज बघ. आणि हे वाटण टू गुड फॉर द प्राइस, फॉर द मसालाज.
अँड फॉर द क्वालिटी ऑफ फिश. फक, मला खूप खायचं आज आणि माझं पोट भरत चाललंय. तर कडेश्वरी महिला बचत गटाला माझ्याकडनं गोल्डन थम्स अप लागलेला आहे का? कारण भाई यांच्याकडे लॉबस्टर्स बोलू नका, टायगर प्रॉन्स बोलू नका, स्टफ पॉम्पलेट बोलू नका, सगळं अमेझिंग होतं. मी खाऊन तृप्त झालो आहे आणि माझ्याकडनं मला ह्यांना मिळालेलं आहे गोल्डन थम्स अप. तर तुम्ही इथे आल्यावरती काय करायचं आहे, सगळं ऑर्डर करायचं आहे, खायचं आहे आणि आवडल्यावरती काम करायचं आहे. ह्याच्याबरोबर फोटो काढायचे स्टिकरबरोबर, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाका, मला टॅग करा, भाटूबाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला. तो कडेश्वरीच्या बाजूलाच आहे चिंबोरी महिला बचत गट आणि तुम्ही इथं बघाल तर ह्यांचे पण एकदम व्हरायटी लागलेली आहे. सगळ्यांकडे सगळं व्यवस्थित आहे. फक्त त्यांच्याकडे एक ॲडिशन आहे जे मी इथं ट्राय करणार आहे. यांच्याकडे बार्बेक्यू म्हणजे तंदुरी आहे आणि तंदुरी फिश मिळणार आहेत. माझं नाव पूजा संतोष निजप. आणि ताई तुम्ही मी ऐकलं इकडच्या अध्यक्ष आहात. हो, म्हणजे काय आहात म्हणजे नक्की काय आहे? हे 13 स्टॉल आहे. हा. जसं आमचं फॅडरेशन आहे त्याची अध्यक्ष मी आहे. अरे वा. आणि चिंबोरी पण तुमचंच आहे? हो. अरे वा. ताई तुमचं मी कधी ऐकलंय खतरनाक कधी स्लोगन बिगन आहे. काय स्लोगन आहे? ताई माई अक्का, विचार करा पक्का, खायला या बरा बरा मावरा @ चिंबोरी कट्टा. भाई यांच्याकडे टायटल आणि स्लोगन आणि सगळ्या गोष्टी रेडी आहेत. म्हणजे भाई काय एनर्जी आहे. आणि ही एनर्जी आता बघूया आपल्याला त्यांच्या फिश मध्ये खाताना आपल्याला मिळते का. आपण ट्राय करूया. चला. नक्की. थँक्यू. चल. तर ही जी चिंबोरी महिला बचत गट आहे ना, तिथे फुल एकमेव अशी गोष्ट जिकडे मिळते तंदुरी. ही तंदुरी तुम्हाला इथे कोणच ऑफर करत नाही आहे. त्यामुळे हे स्पेशल आहे इथे. हे यांचे आहेत प्रॉन्स तंदुरी ज्याची किंमत आहे 400 रुपये. 400 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 12 पीसेस प्रॉन्सचे. आणि पापलेट साईजच्या अवेलेबिलिटीप्रमाणे आहे. हा आता तंदूर पापलेट आहे 800 रुपयाचा. प्रॉन्स घेतलेला आहे हातात. रंग बघ, टेक्स्चर बघ. खूप ड्राय लागला मला. प्रॉन्सची क्वालिटी नो डाऊट एक नंबर. मसाला फुल तिखट. हा मसाला आहे ना पूर्ण अचानक असं जळलेला आहे. ओके. तर तुम्ही हा खाल ना तर त्याची मेन जी चव आहे ती तिखट आहे. मेन चव म्हणजे डायरेक्ट तुमच्या आत जातो तिखटपणा. जिभेच्या पुढे थांबत नाही, आत अटॅक करतो डायरेक्ट तो. प्रॉन्स तंदूर झाल्यामुळे तो ड्राय झाला आहे. जो इतर ठिकाणी जेवढा मॉइस्ट होता ना तो इथे ड्राय लागतो तुम्हाला. पण प्रॉन्सची क्वालिटी एक नंबर. तर तंदुरी केलं आहे त्यामुळे त्यांचे जे स्वतःचे बेसिक घरचे मसाले आहेत ते सगळे जळले त्याच्यामध्ये. आणि जी एकमेव चव प्रॉमिनंटली मला येते ती आहे तिखट. त्यामुळे तिखट तंदुरी आहे ही. ह्याला माझ्याकडनं मिळतो आहे नॉर्मल थम्स अप. युनिक आहे नो डाऊट. मी परत मागवीन का ही गोष्ट तर नाही. एक्सपेरिमेंट करायला बरं होतं. परत मी नाही मागवणार आहे. भाई त्या यांचं कडं बघा, कडं. आणि त्या कड्यावरती बघशील ना तर शिड्याच्या होडीचं एक एम्ब्लम आहे. जरा ही तुमची ही स्वतःची होडी आहे? हो हो. अरे क्या बात आहे. देवता बोटीचं नाव आहे. अच्छा, देवता बोटीचं नाव आहे. हो. आमच्या पहिला एक होडी होती. आता आम्ही 3 भावांनी कमीत कमी आमच्या 16 होड्या आहेत आता. 16 होड्या आहेत. हो. आणि आणि तिन्ही सर्व बोटी ऍक्टिव्ह आहेत माहीममध्ये. अरे वा. तर तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं नाव सचिन निजप आहे. मला मी तेच बघतोय की आज बघापासून मी 2-3 ठिकाणी खातोय. सगळ्या महिला आणि सगळ्या आपल्या बहिणी छान काम करतायत. हो. मग काय वाटतं त्याच्याबद्दल? हो, सर्वजण काम करतात आणि चांगलं काम करतात. आणि सर्व बोटवालेच आहेत. अच्छा. की विदाउट बोटवाले असं कोणीच नाही माहिती तिकडे. सर्वांच्या होडी आहेत आणि सर्वच जण फ्रेश मच्छी घेऊन येतात. अरे वा. आणि हा आपला मुंबईचा हब आहे ना, हा. ओपन हब, हा खूप चांगला आहे. म्हणजे मुंबईची शान आहे मला शान वाटतं. आहे. म्हणजे हो. जर मुंबईच्या फूडची ओळख कुठे असेल तर ती ही माहीम- आहे मला वाटतं. माहीम आहे. कोळीवाडा. आता खाणार तंदूर पापलेट. आता आपण खाऊया पहिला भात. मेन फिशचा रंग पण हा. माझ्या 16 बोटी आहेत रे. यामध्ये ना तंदूरमुळे मसाल्यापेक्षा सर्वात जो अमेझिंग अरोमा येतोय तो पापलेटचा येतोय. मसाल्याचा जो तिखटपणा आहे ना तो चवीपुरती आहे फक्त.
बाकी अख्खी मजा. हा रंग आहे पण म्हणजे काय पांढरा आहे रे हा. येल्लो गॉगल मध्ये पांढरा दिसतोय. म्हणजे करा केवढा पांढरा आहे, केवढा फ्रेश पापलेट आहे. मला माहिती आहे की मुंबईत ना चांगलं मटण नाही मिळत, बट मुंबईत जो मासा मिळतो ना तो बाकी कुठेच नाही मिळत. मग कोकणात मिळत असेल, नो डाऊट कोकणात मिळतो, पण मुंबईचं जी माशाची शान आहे ना, आणि असा पापलेट म्हणजे हे असे पापलेट मुंबईत मिळतात ना, म्हणून पापलेट एक्सटिंक्ट होत चालले सगळीकडनं, संपत चाललेत. कारण हे बाप पापलेट लोक खात जाणार. या तंदूरमध्ये तुम्हाला फक्त रॉ माशाची चव येते. काय केवढं पापलेट आहे भरलेलं, लिटरली कापूस खातोय कापूस. म्हणजे मी इथून परत हा मासा खाईन का, तर हो मी नुसता मासा खायला इकडे येऊ शकतो, फक्त हा पापलेट मासा खायला. आणि म्हणून मला देतोय गोल्डन थम्सअप. काळा क्रेझी क्वालिटीचा मासा आहे, क्रेझी क्वालिटीचा मासा. पावसाळ्यामध्ये पण बंद का ठेवतो, या गोष्टीसाठीच बंद ठेवतो की लोकांना फ्रेश फिश मिळाला पाहिजे. बरोबर. जर आपण फ्रोझनचा माल इथून तिथून आणून केला असता तर आम्ही व्यवसाय केला असता इथे बसून. बरोबर. म्हणून आम्ही नवरात्र नंतर चालू करतो. हा. ते मे महिन्याच्या 31 डिसेंबरला आपली जशी आपल्या 31 मेला बोट बनवते ना, हा. तसं आपण व्यवसाय पण हा बंद करतो अरे की लोकांना फ्रेश फिश मिळाला पाहिजे. स्वतः नेक्स्ट यांचा खेकडा ज्याला म्हणतात चिंबोरी, आणि जे या स्टॉलचं नाव आहे चिंबोरी, त्यामुळे इथे चिंबोरी तर तुम्हाला खाल्लीच पाहिजे कारण त्याचं नावच चिंबोरी आहे. पहिले हे पण खाऊया आपण. वाव. आणि ना बिकॉज ते तंदूर केलंय ते असं छान सॉफ्ट तुटतंय. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याला ग्रेव्हीमध्ये त्याला गरम करता ना, तेव्हा युजली ते तुटायला खूप हार्ड असतं, पण तंदूर केल्यामुळे ते पटकन तुटते कारण ते एकदम ड्राय झालंय आणि छान शेकलंय. 200 रुपयाचा खेकडा आहे, तंदूर खेकडा. जरा लोकांना महाग वाटेल हा, पण आता बघ हे बघ हे बघ. भाई असा खेकडा एवढा इझिली माझ्याकडनं उघडेल हे मला आयुष्यात नाही वाटलेलं. आयुष्यात मी याच्यातला सर्वात नौका आहे. खेकड्यामधला कुठला पार्ट खायचा असतो? हा, ते खायचं नाही. तू सांगा ना कसं खायचं. हे बघा हा भाग आहे ना, म्हणजे पाय काढायचा. हा एक एक पायाचा पीस आहे ना, असा बाहेर काढायचा. हा कसा आपण काढला, अच्छा. गाभोईचा हा पीस बाहेर निघतो. आता हा काढायचा आपल्याला. अच्छा, हे काढून टाकायचं, हे नाही खायचं. ते खायचं नाही पिस. हा ते नाही खायचं, पिसा नाही खायची. अच्छा, लॉलीपॉप सारखं आपण चावून चावून खाऊ. हो नाईस, थँक्यू. भाई तुम्हाला तर मी एक्सपर्ट माणसाकडे दाखवलं की कसं खायचे. जर तुम्हाला हे माहिती नव्हतं की कसं खायचं तर प्लीज कमेंट करून सांगा की भाटोबा थँक्यू तुम्ही खायला शिकवलं मला. काहीतरी क्रेडिट द्या आम्हाला. चला खाऊया आपण आता. म्हणजे एवढी मेहनत करून ती चव येते ना, ती चव फक्त खेकड्यालाच आहे. बाई कुठल्याही माशाला म्हणजे पापलेट म्हणा, सुरमई म्हणा, त्यांना ही चवच नाही. इवन शेलफिश म्हणजे तुझे प्रॉन्स म्हणा, त्यांना पण ही चव नाही. ही फक्त खेकड्यालाच चव आहे. म्हणून खेकड्याचं एक वेगळं फॅन फॉलोईंग आहे. अख्खं फिश खाणारा म्हटलं खेकड्याचं अख्खं वेगळं फॅन फॉलोईंग आहे. हे पाय लेग पीस त्यांचा छोटा दिसतो खाली पाय, लेग पीस. एवढं वाईट दिसतंय तेवढंच काय. हा, त्यात पण खूप सारं आतमध्ये कचकच आहे. सो खेकड्याचं काय असतं ना की एवढा खेकडा कचरा करतो, पण त्यातनं मिळतं तुम्हाला एवढंच. जसे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात की बघतात सगळे पण सबस्क्राईब करतात एवढेच. तर प्लीज गाईज, काय होतंय ना, तुम्ही मला प्रेमाने सगळे टी व्हीवरती बघताय आणि आय रिअली लव्ह दॅट की भाटोबामुळे आज फॅमिली एकत्र येऊन बघतायत, बसतायत, जेवतायत. आणि तो टाईम, जो फॅमिली टाईम कुठेतरी मिस झाला होता आता मोबाईलच्या काळामध्ये, तो या भाटोबाने टी व्हीवरती परत आणलाय. आणि त्यासाठी तुमच्यासाठी खरंच तुमचे धन्यवाद की तुम्ही जे अचीव केलेत आमच्यासाठी फॅमिली एकत्र आणणं, त्यासाठी खरंच धन्यवाद. पण आता प्रॉब्लेममध्ये काय होतं, तुमचं मस्त आहे, तुम्ही एकत्र बसून बघताय, पण भाटोबाचं काय होतं, 5 लोक एकच टी व्ही बघतायत. त्यामुळे आम्हाला व्ह्यू काउंट जो असतो ना, व्ह्यू काउंट तो एकच येतो. मग विचार करा, आम्हाला जर एका व्हिडिओला 3.5 लाख लोक बघतायत तर ॲक्च्युली आम्हाला 7 ते 8 लाख लोक बघतायत. पण बिकॉज ते सगळे टी व्हीवरती बघतायत, आमचे व्ह्यूज, आमचे ब्रँड्सवाले किंवा आमचे सेल्सवाले म्हणतात की व्ह्यूज तुमचे कमी येतो. त्यांना कसं सांगू आम्ही की व्ह्यूज नाही आहे, ते टी व्हीवाले ते टी व्ही बघतायत. तर प्लीज एक काम करा, आता तुमच्या आसपासचे मित्र कोण असतील किंवा फॅमिली मेंबर असतील, त्यांचा फक्त मोबाईल घ्या आणि फक्त ना नावापुरती, तुम्ही टी व्हीवरतीच बघा पण नावापुरती ना मोबाईलवर सबस्क्राईब करा. कारण काय ते केलं ना तर जरा व्ह्यूज वाढतात आमचे. हां प्लीज, थँक्यू सो मच. आपले 5 लाख सबस्क्रायबर झालेत
500,000चा आपण तो पल्ला असतो, टप्पा असतो, तो आपण पार केलेला आहे. आता मिलियनचा टप्पा पार करायचा आहे. आणि मी याच्या आधीच व्हिडिओ आपण गेलोत, याच्या आधीच आपण सबस्क्रायबर झालेत 5 लाख. पण मुंबईचा हा आता भरपूर दिवसांनी एपिसोड आला, म्हणून मुंबईकरांना मला खरंच थँक्यू बोलायचं की तुम्ही मुंबईकर माझे मेन ऑडियन्स आहात. म्हणजे जर सिटी वाईज बघितलं तर मुंबई ही आम्हाला सर्वात जास्त बघते. आणि मुंबईकर तुमचं हे प्रेम जे मिळालं त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि त्यानंतर आपलं आहे पुणे, तिथे काय होणे ही ऑलवेज भाडीपा आणि भाटुपाला प्रेम करण्यामध्ये पुण्याने कधीच मागे पडली नाही आहे. आणि पुणे 2nd रँकवरती आणि 3rd रँकवरती नागपूर बघते आम्हाला. म्हणजे आम्हाला खरंच नागपूरचे माफी मागायची की आम्ही तुमच्याकडे खूप कमी एपिसोड केले आहेत, पण तुम्ही आम्हाला जे प्रेम दाखवलं त्याच्यासाठी आम्ही नक्की, मी प्रॉमिस करतो की हे पुढच्या वर्ष जे आमचं 2026 असणार आहे ते नागपूरमध्ये आम्ही मॅक्झिमम एपिसोड करणार आणि विदर्भामध्ये आम्ही मॅक्झिमम एपिसोड करणार. हा माझा वादा आहे तुम्हाला. आता एपिसोड मध्यंतराला आलाय, अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण याच एपिसोडमध्ये नको, अजून भरपूर एपिसोड यायचे आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, बघत राहा भाटुपाला. चला आम्ही जातो पुढचं खायला. आता तिकडनं पुढे आला ते मी आलो आहे सागरी महिला बचत गटाच्या या स्टॉलवरती. आणि तुम्ही ते बघाल तर इथे भरपूर सारे असे तुम्हाला पदार्थ दिसणार आहेत जे झाकलेले आहेत. आपण बसूया आणि मागून खाऊया. चला. याला म्हणतात पंचपक्वानांची बनलेली थाळी. म्हणजे थाळी नाही ही, पण हे माझ्या टाईपचं पंचपक्वान आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हे आहेत शिंपले. ओके, ही जी डिश दिसते ही आहे स्क्विड किमा. हे आहे प्रॉन्सचे सुका मसाला, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी कांदा आणि टमाटर परतलेलं आहे. हे आहे मुशीचा किमा. ह्यांचा आहे कोळंबी भात. आणि ही यांची भाकरी. आणि ही आहे सोलकढी. आणि हे ज्या सगळ्या ज्या दिसतात तुम्हाला वाट्या, या वाट्या ज्या दिसतात ह्या एवढासा वाट्या नाही आहे, तुमच्या वाट्याला मोठे येणार आहे. आणि त्याची किंमत, या सगळ्यांची किंमत जी म्हणाला त्याची किंमत आहे 250 रुपये फक्त. ह्याच्यापेक्षा मोठे असणार, डोंट वरी, 250 रुपये. आणि बोलता बोलता माझी अजून एक फेवरेट गोष्ट आली आहे, स्क्विड रवा फ्रायची किंमत 250 रुपये. मला वाटतं ह्या शॉपचं नाव 250 रुपये शॉप असलं पाहिजे. सो इथे झोन आहे 50 to 250, खायचा झोन आहे गाईज. आणि ही भाकरी आहे एकदम तांदळाची, पातळ पातळ छान मोठी भाकरी आहे, ज्याची किंमत आहे 30 रुपये. म्हणजे कधी कधी मला वाटतं हे रेट मुंबईचं नाहीच आहेत, हे मुंबईच्या बाहेरचे रेट आहेत. पण आपण समुद्र सपाटीपासून जरा असे जवळ होत नाही, चुकीचं बोललो, जाऊन दे, फालतू होतं ते, एकदम फालतू होतं. पहिला घास घेऊया जे मी आयुष्यात कधीच नाही खाल्लंय, जे आहे शार्कचा किमा. म्हणजे हे जे मुशी म्हणतात ते मुशी मुशी हासी दिल मलाईला आहे. हे माझ्या जनरेशन लोकांना कळणार हे गाणं कुठलं आहे तर हे. आणि जर तुम्हाला आवडलं तर हे काय होणार, मुशी पॅटर्न. मला कळलं तर नाव काय आहे मुशी, कारण खाल्ल्यावरती तुमच्या आतमध्ये मुशी मुशी फिलिंग येते आणि तुम्ही मुशी मुशी खाऊन खुशी खुशी हे बोलाल की ही बाप आहे. मुशीला लागले थोडं, मुशी लागले. चला, या गोष्टीला खूपच धमाल चव आहे. म्हणजे हे मुशी पनीर बुर्जी असं, पनीर बुर्जी त्याचं हे गॉड व्हर्जन आहे. कुठेही हुमस चव नाही आहे, एकदम एकदम सॉफ्ट आयटम आहे आणि मस्त आयटम आहे यार. हा खूपच लेजेंडरी आयटम झाला आहे. म्हणजे मी आलो तर मी मुशीचा किमा इथे मागवतोच, कारण हे हा मासा वाटतच नाही आहे, नेक्स्ट लेवल काहीतरी वाटतंय. याला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप फॉर 250 रुपीज. दिस इज क्रेझी लेवल, नेवर इटन बिफोर अशी मुशी आहे ही. आमच्या इथे रोज खायला लागलो तो हा खरंच मुशी पॅटर्न होऊन जाईल माझ्यासाठी. भाकरी पण खूप मस्त आहे, तांदळाची भाकरी खूप छान भाकरी आहे. आता आपण खाऊया प्रॉन्स. एक तर प्रॉन्सची साईज परफेक्ट आहे बघ, छोटे छोटे प्रॉन्स आहेत बघ, परफेक्ट प्रॉन्स साईज आहे. कांदा छान परतला आहे, त्यामुळे कांदा गोड लागतोय आणि प्रॉन्सची क्वालिटी खूप चांगली आहे. फक्त ह्याला ना तिखटपणा खूप कमी आहे. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जे लोक असे असतात की मला ना गोड गोड लागतं, मला तिखट तिखट नाही आवडतं बिलकुल, पण त्यांना हे प्रॉन्स द्या, ते तुमच्या गालाची पापी घेतील. कारण प्रॉन्सची क्वालिटी तर एक नंबर आहे. ह्या माझ्याकडे मिळतो डबल थम्सअप, व्हेरी क्वालिटी प्रॉन्स. मी का ह्याला डबल थम्सअप दिला आहे, कारण माझ्या घरी जे प्रॉन्स म्हणतात ना याच्यावर बाप प्रॉन्स म्हणतात. म्हणून आता मी अशी अजून एक गोष्ट खाणार आहे ज्याची आधी मी कधीच नाही खाल्ली आहे, ज्याचं नाव आहे स्क्विड किमा.
हा ॲक्च्युली सी फूडवाला चव आहे एकदम. ते बघ ना यात ना कांदा म्हणजे ना कोकम बिकम ह्याला प्रॉपर अशी मालवणी चव आहे या जेवणाला. या जेवणाला लिटरली मालवणी चव आहे. स्क्विड बिलकुल पण चुई नाही आहे. बट बिकॉज बारीक बारीक केलं आहे त्याला मटणाच्या किमाला कसं ते एक जरा चुईनच असतो मटणाच्या किमाला, तो वाला ह्याला आला आहे फील. ह्याला माझ्याकडनं डबल थम्सअप. कारण हे पण थोडंसं गोडूस आहे पण तिखट पण आहे, थोडंसं मिक्स आहे. हे बेटर दॅन दिस. आता शिमले खाऊया. भाई या चारही डिशची चव कम्प्लिटली वेगळी आहे. शिंपले पण अतिशय सुंदर. म्हणजे ह्याची चव आहे ना मसल्स म्हणतात ना मसल्स. वाव. कुठे पण हुमस चव नाही, कुठे पण त्याला काय हे नाही. प्रॉपर कांदा लागतो. वाटण परफेक्ट आहे याचं. गोडूस वाटण आहे पण चांगलं वाटण आहे. ग्रेव्ही आहे ना त्याची ओव्हरपॉरिंग नाही आहे, एकदम त्याची चव स्वतःची वेगळी आहे आणि थोडं गोडूस आहे, हे पण चांगलं आहे. ह्याला माझ्याकडे डबल थम्सअप. खूप छान. मी स्क्विड खाऊन बघतो. साईज बघ परफेक्ट आहे स्क्विडची. मी मस्त स्क्विड खाऊया आपण. खूप छान. हे एकदम डोस्याला मिळते ना तशी चटणी आहे. पण स्क्विड ना थोडे चुई आहेत. स्क्विड असतात चुई आणि हे एवढे फ्राईड आहेत ना की त्याला काय चव नाही लागत एवढी मसाल्यांची. तर स्क्विडच्या क्वालिटीसाठी मला थम्सअप. नो डाऊट. गुड. मसाला भात करूया. मसाला भात खूप छान आहे. एकदम घरगुती मसाले भात आहे. प्रॉन्स खूप सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट, खूप हलका भात आहे आणि याची चव पण छान आहे. एकदम घरगुती आहे. म्हणजे भात ज्याला डिनरला भात लागतोच किंवा लंचला भात लागतोच त्यांनी हा खावा. ह्याला माझ्याकडनं डबल थम्सअप. गुड चव. आता मी झालेलो सुरमई खायला, पण काय झालं ना माझं पोट पूर्ण भरलं आहे आणि अजून भरपूर एक स्टॉल बाकी आहे, दुसरा स्टॉल बाकी आहे, तिकडे अजून 3 स्टॉल बाकी आहेत. या सगळीकडे मला जायचं आहे पण आजच्या दिवसामध्ये काय जमणार नाही मला, कारण माझं पोट भरलं आहे. मी खूप खाल्लं आहे. मी पुन्हा एक पार्ट 2 करायला इकडे येईन आणि पुढचे जे उरलेले 4 आहेत त्या नक्की मी कव्हर करीन. पण आता माझी वेळ आली इकडे निघायची, कारण जर मी आता इकडे निघालो नाही तर माझा एक मासा बनेल आणि तो समुद्रात जाईल. एवढे मासे खाल्लेत मी ऑलरेडी. त्यामुळे जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि मी अजून कुठले असे काही तुमच्या गल्लीबोळामध्ये काही नवीन चालू झालं असेल तर सांगा, मी ते ट्राय करायला नक्की येईन आणि तिकडचं कल्चर लोकांना नक्की दाखवीन. चला बाय बाय. भाटुबा बघत राहा.